तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झालेत। या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। तसंच शिवसेना सुनावणी पुढील आठवड्यामध्ये गेलेली आहे आणि असं असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांची ही भेट होतीये। त्यामुळे राजकीय वर्तुळात अर्थातच चर्चा सुरू झाली आहे। तर पंतप्रधानांच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झाले। संसदेतली ही दृश्य आपण बघतोय। तर महत्त्वाचे कोणकोणते मुद्दे आहेत या भेटीमागचे बघूयात। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार हा एक महत्त्वाचा मुद्दा, कारण दोघांना शिंदेंच्या कॅबिनेट मंत्रिपद किंवा राज्यमंत्रीपद मिळेल अशी माहिती आहे। सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेची सुनावणी आहे, अर्थातच पक्ष आणि चिन्हासंदर्भातली ही सुनावणी आहे, त्यावरती चर्चा होईल। जेनझी आंदोलनाचा नेमका प्रभाव किती आणि कसा, तसंच संसदेत मांडलं जाणारं महिला आरक्षण विधेयक यावरही चर्चा होईल असं कळतंय। एकनाथ शिंदे यांना मराठा मॅन व्हायचंय, अंधारे यांनी टीका केलेली आहे। फडणवीसांना शिंदेंचा डाव उधळून लावायचा आहे असंही अंधारेंनी म्हटलेलं आहे। तर शिंदे आणि फडणवीस यांच्यातील शहाच्या राजकारणात सामान्य मराठ्यांचं नुकसान होतंय असं देखील सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। मुळात एकनाथ शिंदेंना स्वतःला मराठा मॅन म्हणून एस्टॅब्लिश करण्याची असलेली घाई, त्यातनं डेस्परेटली घेतले गेलेले निर्णय आणि शिंदे आणि फडणवीस या दोघांमधला असलेला कोल्ड वॉर जो आता अतिशय चरम बिंदूला पोचलेला आहे आणि ज्यातनं फडणवीस शिंदेंवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही आहेत। त्यामुळे मराठा आरक्षणाच्या संदर्भाने जर शिंदे भूमिका काही घेणार असतील तर फडणवीस ती भूमिका घेऊ देतील। ते फडणवीस कसले, पण मुळात फडणवीसांच्या भूमिकेवर जर शिंदेंच्या भूमिका अवलंबून असतील तर शिंदेंनी मराठा समुदायाला एक पोकळ शब्द दिलाच का बरं? एकूणच काय तर दोघांचं राजकारण होतंय, जीव मात्र मधल्यामध्ये गरीब मराठ्यांचा जातोय। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। रामराजे शिंदे यांचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रामराजे, सुषमा अंधारेंनी एक महत्त्वाचा मुद्दा इथे अधोरेखित केलेला आहे आणि एकमेकांवरती कुरघोड्या केल्या जात आहेत असाही त्यांचा दावा आहे। कितपत यामध्ये तथ्य आहे, कारण थेट भेट होतीये पंतप्रधानांची? बिलकुल, ही भेट जी आहे ती मागील 1 तासापासून सुरू आहे। कारण 11:30 पावणे 12च्या सुमारास एकनाथ शिंदे हे संसदेकडे निघाले आणि तिथे सर्व त्यांच्या खासदारांनी स्वागत केलं आणि त्यानंतर पंतप्रधानांना भेटण्यासाठी निघाले आणि पंतप्रधानांच्या केबिनमध्ये अजूनही त्यांची चर्चा चालू आहे। आपण जसं अगोदर सांगितलं की 3-4 मुद्द्यावर ही चर्चा चालू आहे। कॅबिनेट एक्सपान्शन, त्याचबरोबर सुप्रीम कोर्टामधली ही केस, पुढचं भवितव्य काय असणार आहे, संसदेमध्ये येणारे वेगवेगळे विधेयक आहेत, जेनझी यांचं आंदोलन आहे, त्याचा परिणाम काय असणार आहे। परंतु जो आणखीन एक मुद्दा सांगितला जातोय तो म्हणजेच की राज्यातील काही महत्त्वाच्या नेत्यामध्ये अंतर्गत असलेला वाद जो आहे, एनटीच्या अंतर्गत असलेला, तर त्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे आज काही मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर उपस्थित करतात का ते पाहावं लागेल। परंतु भाजपची रचना कशी असते, भाजपमध्ये जर कोणतेही राजकीय काही मुद्दे असतील तर ते अगोदर अमित शहा यांची भेट घ्यावी लागते, त्यांच्याशी चर्चा करावी लागते। सुरुवातीला नितीन नवीन, अमित शहा आणि त्यानंतर, कारण पंतप्रधानांकडे गेल्यानंतर केवळ मंत्रालयाचे विषय, वेगवेगळे महत्त्वाचे विधेयक या संदर्भामध्ये चर्चा केली जाते। मात्र जर राजकीय कोणताही मुद्दा असेल, अंतर्गत काही धुसफूस असेल तर त्या संदर्भामध्ये दूर करण्याची जबाबदारी जी आहे ती अमित शहा यांच्याकडे दिलेली असते। त्याच्यामुळे त्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर टाकल्या जातात। त्याच्यामुळं जरी विरोधक हे म्हणत असतील की पंतप्रधानांकडे काही तक्रार करण्यासाठी गेले असतील किंवा काही वेगळी माहिती जी आहे ते देण्यासाठी गेले असतील, परंतु सरकार चालवण्यासाठी एनडीए हे सोबत असणं गरजेचं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एनडीएतील आता सर्व मित्रपक्षांची आवश्यकता आहे, कारण हे विधेयक जे आहे ते संमत करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी सर्वांनी एकजूट राहावं आणि त्याचबरोबर इतर सुद्धा मतं कशी आपल्याकडे खेचता येईल एनडीएकडे, कारण 2/3 हे मतं आवश्यक आहेत, तर त्याची संपूर्ण गोळाबेरीज जी आहे ती करावी लागणार आहे। त्यामुळे अशा वेळी राज्यातला कोणता वादग्रस्त मुद्दा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चेला येईल का हा प्रश्न आहे।
मात्र ती जी प्रक्रिया मी तुम्हाला अगोदर सांगितलं की भाजपची प्रक्रिया अशी असते की नितीन नवीन, त्यानंतर महत्वाचे नेते, त्यानंतर मग अमित शहा, अशी ही प्रक्रिया असते. थेट पंतप्रधानांकडे कोणतीही तक्रार जी आहे ती जाताना यापूर्वी सुद्धा दिसलेली नाहीये. नक्कीच. त्यामुळे अर्थातच या भेटीतनं काय निष्पन्न होतं आणि बाहेर येऊन स्वतः एकनाथ शिंदे काय सांगतात हे पाहावं लागेल. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे.